नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी कुरकुरीत बटाट्याची भजी कशी करायची ते पाहणार आहोत। तर ही भजी करायला एकदम सोपी आहे आणि खायला तर खूपच छान लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे। तर इथे मी 5 मोठे बटाटे खिसून घेतलेत आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत। आता हे पूर्ण निथळून झालं की एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। तर आता बटाट्याच्या खिसामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे काप करून घ्यायचे आणि ते यामध्ये टाकायचे। तर अशा पद्धतीने कांदा पूर्णपणे सुट्टा करून टाकायचा। आता 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून टाकायच्या। तर 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा जिरे असं याचं एक वाटण करून घ्यायचं आहे। तर या वाटणामुळे ही भजी खूप छान लागतात। आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, पाव चमचा हळद, 2 मोठे चमचे ओवा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकायचं, 5 मोठे चमचे बेसन पीठ, आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। तर आता यामध्ये आणखीन थोडंसं बेसन पीठ लागणार आहे। तर इथे मी आणखीन 5 ते 6 चमचे बेसन पीठ यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता हे बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी एकूण 10 चमचे बेसन पीठ वापरलं आहे। आता आपल्याला लगेच भजी करून घ्यायचे आहेत। तर कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यात लगेचच भजी करून घ्यायची। तर अशा पद्धतीने हलक्या हाताने हे बॅटर टाकायचं आहे, म्हणजे छान असे कुरकुरीत भजी होतात। तर अशा पद्धतीने तेलात मावेल इतके भजी करून झाले की गॅसची फ्लेम फुल ठेवून हे भजी करून घ्यायचे आहेत, म्हणजे भजी तेलकट होत नाहीत। तर एका बाजूने थोडीशी कडक झाली की लगेचच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने छान अशी खरपूस तळून घ्यायचे। तरी ते तुम्ही पाहू शकता भजी छान अशी तळली गेली आहेत। आता आपण ही काढून घेऊयात आणि ते मस्त अशी कुरकुरीत भजी झालीत। तर अशाच पद्धतीने सर्व भजी करून घ्यायची। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही बटाट्याची भजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।